ओके. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील ॲडव्हान्स सर्वे हा सब्जेक्ट पाहत आहोत. ॲडव्हान्स सर्वे त्यामधील आपण सेकंड युनिट स्टार्ट केलेला आहे. थेडोलाइट सर्वेइंग. तर आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं मेजरमेंट ऑफ डिफ्लेक्शन अँगल, मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल हे पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत. त्यानंतर प्लॉटिंग ऑफ स्ट्रेट लाईन वगैरे, डबल रिवायझिंग मेथड, बॅकसाईड मेथड, फोरसाईट मेथड हे आपण पॉईंट कवर केलेले आहेत. तर आता न्यू पॉईंटला आपण स्टार्ट करूया. थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. तर काय असते थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग ते आपण आता एक्सप्लेन करूया. थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. The theodolite traversing means the basic procedure for theodolite traversing is the same as that in any other method of traversing. म्हणजेच काय, ही काय बेसिक प्रोसिजर आहे थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंगची. फॉर थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग इज द सेम ॲज दॅट एनी अदर मेथड. ते कोणत्या पण दुसऱ्या मेथडलाही ट्रॅव्हर्स होऊ शकते. ही कशी आहे, एक बेसिक प्रोसिजर आहे. The basic procedure for theodolite traversing is the same as that any other method of traversing. Then the next, first reconnaissance has to be conducted with sketch drawn of terrain using approximate locations of traverse. First reconnaissance has to conduct. काय करायचं, reconnaissance has conduct करायचं विथ कशानुसार, स्केच ड्रॉन ऑफ द टेरेन युजिंग ॲप्रोक्झिमेट लोकेशन ऑफ ट्रॅव्हर्स. म्हणजे आपलं ॲप्रोक्झिमेट एक लोकेशन असेल त्याच्यानंतर आपण ते स्केच ड्रॉन करून घ्यायचं आहे टेरिंग युजिंग ॲप्रोक्झिमेट लोकेशन ट्रॅव्हर्सने स्टेशन्स. देन द इम्पॉर्टंट डिटेल्स आर टू पिकड अप. जे आपले इम्पॉर्टंट डिटेल्स असतात ते पिकअप करायचे आहेत. अँड द इन्व्हर्सिबिलिटी ऑफ स्टेशन टू बी चेक्ड अँड बेसिक इक्विपमेंट फॉर सर्वे टू बी कलेक्टेड. मग काय करायचं आहे, इन्व्हिजिबिलिटी ऑफ स्टेशन टू बी चेक, ते चेक करायचे अँड बेसिक इक्विपमेंट ऑफ फॉर सर्वे टू बी कलेक्टेड. हे जे बेसिक इक्विपमेंट असतात ते कलेक्ट करत जायचं. हे झाले आपली थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. रिपीट करतो मी पॉईंट. फर्स्ट reconnaissance has to be conducted with a sketch drawn of the terrain using approximate locations of traverse station. Then the important details are to be picked up, the inversibility of station to be checked and basic equipment for survey to be collected. हा झाला थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. त्यामध्ये आपण पॉईंट पाहूया. ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. म्हणजे त्यात मेथड आहेत पहा, दोन मेथड आहेत. एक इन्क्लुडेड अँगल आणि एक एक्सटर्नल अँगल. त्यामध्ये फर्स्ट आहे ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. तर इन्क्लुडेड अँगल मेथड काय आहे ते आता आपण एक्सप्लेन करूया. इन्क्लुडेड अँगल, ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगलची फिगर पहा. इन्क्लुडेड म्हणजे आतला अँगल. आतला अँगल जर आपल्याला ट्रॅव्हर्स करायचा असेल, मेजर करायचा असेल तर कोणती मेथड वापरात आणली जाते, ती झाली ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. फर्स्ट याचा पाहूया आपण. इफ द ट्रॅव्हर्स इज कवर्ड इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. ट्रॅव्हर्स कशाने कवर करायचं, इन क्लॉकवाईज डायरेक्शनने ट्रॅव्हर्स कवर करून घ्यायचं आहे. द अँगल मेजर्ड आर इंटेरियर अँगल. मग अँगल मोजल्यानंतर तो मेजर झाल्यानंतर तो कोणता असतो आपला इंटेरियर अँगल. द जनरल प्रोसिजर ॲज फॉलोज. म्हणजे आपली जनरल प्रोसिजर असते ती फॉलो करायची. म्हणजे काय, इन द ट्रॅव्हर्स इज कवर्ड इन द क्लॉकवाईज डायरेक्शन द अँगल्स मेजर्ड आर इंटेरियर अँगल्स. द जनरल प्रोसिजर ॲज फॉलो. ती आपली खालची प्रोसिजर जनरल ती फॉलो करायची. तर काय प्रोसिजर, सेट अप द थेडोलाइट ॲज स्टेशन यल. आपलं जे थेडोलाइट आहे ते स्टेशन एलला सेट करायचे. अँड द मेजर द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन एल एम. यल स्टेशनलाही आपले थेडोलाइट सेट केल्याच्यानंतर यल मेजर करायचं आहे, मॅग्नेटिक बेरिंग ऑफ एल एम. जी आपली मॅग्नेटिक बेरिंग ऑफ एल एम ही आपली मेजर करायची. इथं आपला यल पॉईंट आहे, इथं आपला थेडोलाइट सेटअप करायचा आणि त्यानंतर एल एम ही मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायची.
त्यानंतर विथ द अप्पर क्लॅम्प अँड लंबर क्लॅम्प टँजन स्क्रू, ती कशाच्या सहाय्याने करायची? अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टँजन स्क्रू याच्या सहाय्याने ही मेजर करायची मॅग्नेटिक बेरिंग ऑफ एम. त्यानंतर सेट द इन्स्ट्रुमेंट टू बी रीड 0 वर्नियर ए. सेट झाल्यानंतर इन्स्ट्रुमेंट आपण काय करायचं आहे? रीड करायचं आहे 0 ऑन व्हर्नियर ए. व्हर्नियर ए वरती रीडिंग पाहिजे 0. ऑल्सो चेक रीडिंग ऑन व्हर्नियर बी अँड रेकॉर्ड बोथ रीडिंग्स. त्यानंतर काय करायचं? व्हर्नियर बी चेक करायचं आहे आणि जी रीडिंग आलेली असेल ती आपली रेकॉर्ड करून ठेवायची, नोट डाऊन करून ठेवायची आपल्या सर्वे बुकमधील. तर काय होती फर्स्ट प्रोसिजर? फर्स्ट पॉईंट, सेट अप द थेडोलाइट ॲज स्टेशन एल. मेजर द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन LM विथ द अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टँजन स्क्रू. सेट द इन्स्ट्रुमेंट टू रीड 0 ऑन व्हर्नियर ए. ऑल्सो चेक रीडिंग ऑन व्हर्नियर बी. रेकॉर्ड विथ बोथ रीडिंग्स. या दोन्ही रीडिंग्स आहेत त्या रेकॉर्ड करून ठेवायच्या. त्यानंतर सेकंड स्टेप आहे, रिलीज द लोअर क्लॅम्प अँड स्विंग द इन्स्ट्रुमेंट टू साईड स्टेशन मार्क M. त्यानंतर आपला जो लोअर क्लॅम्प आहे तो रिलीज करून घ्यायचा आणि आपलं इन्स्ट्रुमेंट स्विंग करायचं आहे साईड द स्टेशन मार्क Mला हा आपलं स्टेशन मार्क स्विंग करून घ्यायचं आहे. बायसेक्ट रेंजिंग रॉडच्या सहाय्याने. एक्झॅक्टली बी द लोअर टँजन स्क्रू. लोअर टँजन स्क्रूने हे करायचं आहे. चेक द रीडिंग ऑफ बोथ द वर्नियर्स हॅज नॉट चेंज्ड. मग आपलं परत काय स्विंग केल्यानंतर परत रीडिंग घेतल्यानंतर काय झालं पाहिजे? परत रीडिंग हे चेक करायची इन बोथ द वर्नियर्स इज नॉट चेंज. ही नॉट चेंज झाली पाहिजे, म्हणजे चेंज झाली नाही पाहिजे ही रीडिंग्स. रिपीट करतो मी परत. सेकंड पार्ट, release the lower clamp and swing instrument to side the station mark M. Bisect the ranging rod exactly with the lower tangent screw. Check the reading on both verniers has not changed. Then the next step is, release the upper clamp and swing the instrument. Bisect the ranging rod at station P. Then the release करायचा upper clamp and swing the instrument. Swing instrument केल्यानंतर bisect ranging rod at station P. या स्टेशन P ला रेंजिंग रॉड बायसेक्ट करून घ्यायचा आहे. अँड एक्झॅक्टली बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट P विथ अप्पर टँजन स्क्रू. बायसेक्ट कशाच्या साहाय्याने करायचा आहे? रोड ॲट P अप्पर टँजन स्क्रूच्या मदतीने हा बायसेक्ट करून घ्यायचा आहे. अँड काय करायचं आहे? रीड द व्हर्नियर ए अँड बी अँड रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन. त्यानंतर रीड करायचं आहे व्हर्नियर ए अँड व्हर्नियर बी. रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन अँड गिव्ज इन्क्लुडेड अँगल ॲट स्टेशन एल. आणि त्याचा जो इन्क्लुडेड अँगल असेल तो त्यामध्ये काय करायचा? हा झाला आपला इन्क्लुडेड अँगल आला असन एलचा. M मेजर केल्यानंतर रिपीट करतो मी प्रोसिजर. रिलीज द अप्पर क्लॅम्प अँड स्विंग द इन्स्ट्रुमेंट टू बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट स्टेशन P. एक्झॅक्टली बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट P विथ द अप्पर टँजन स्क्रू. रीड व्हर्नियर ए अँड बी. रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन्स. दिस गिव्ज इन्क्लुडेड अँगल ॲट स्टेशन L. झाली आपली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड काय? शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू M. त्यानंतर काय करायचं? आपलं इन्स्ट्रुमेंट जे थेडोलाइटचं इन्स्ट्रुमेंट ते शिफ्ट करायचं M पॉईंटला. सेट अँड अप लेव्हल इट सेट व्हर्नियर रिडिंग्स. त्यानंतर आपली लेवल करून घ्यायची इन्स्ट्रुमेंटची अँड सेट व्हर्नियर रिडिंग्स. व्हर्नियर रिडिंग्स पण सेट करून घ्यायच्या टू 0 अगेन विथ द अप्पर क्लॅम्प अँड द अप्पर टँजन स्क्रू. तर कशाच्या मदतीने करायच्या? जो आपला अप्पर क्लॅम्प असेल त्याच्या मदतीने आपण 0 अगेन करायचं आहे आणि अप्पर टँजन स्क्रू विथ द लोअर क्लॅम्प अँड लोअर टँजन स्क्रूने हे आपण सेट करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट, बायसेक्ट एक्झॅक्टली द रेंजिंग रॉड ॲट N. चेक द रिडिंग्स. तर बायसेक्ट करून घ्यायचं एक्झॅक्टली रेंजिंग रॉड अँड N चेक रिडिंग्स. Nच्या रिडिंग्स चेक करायच्यात ऑन द व्हर्नियर. व्हर्नियरवरती ज्या Nच्या रिडिंग आलेल्या असतील ते आपण चेक करू शकतो. विच शुड बी रीड 0 अँड 180 डिग्री. ते विच शुड रीड काय करायचं? 0 अँड 180 डिग्री असतील. ओके. का होती आपली प्रोसिजरचा पॉईंट? रीड करतो मी पुन्हा एकदा. शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू M. सेट अप द अँड लेव्हल सेट व्हर्नियर रिडिंग्स टू 0 अगेन विथ द अप्पर क्लॅम्प अँड द अप्पर टँजन स्क्रू विथ द लोअर क्लॅम्प अँड लोअर टँजन स्क्रू. Bisect exactly the ranging rod at N. Check the readings on verniers which should read 0 and 180 degree. Then the next point is, release the upper clamp and swing the instrument to bisect ranging rod at L. Read vernier A and B. Record it. This will give the included angle at M. Repeat the procedure at all stations of traverse.
तर काय करायचं, रिलीज द अप्पर क्लॅम्प हा रिलीज करून घ्यायचा आणि स्विंग द इन्स्ट्रुमेंट स्विंग करायचं बायसेक्ट रेंजिंग रॉड ॲट एलला आहे रेंजिंग रॉड बायसेक्ट करून घ्यायचं आहे अँड रीड व्हर्नियर ए अँड बी रेकॉर्ड करून हे रीड करून रेकॉर्ड करायचं आणि धिस विल गिव्ह इन्क्लुडेड अँगल ॲट एम. तो झाला इन्क्लुडेड अँगल एम, जो आपण एम एल फाइंड केला, तो एनचा जो फाइंड केला तो झाला एमचा इन्क्लुडेड अँगल. अँड रिपीट प्रोसिजर टू ऑल स्टेशन ऑफ ट्रॅव्हल्स. हीच रिपीट करत राहायची प्रोसिजर प्रत्येक पॉईंटसाठी. दॅट्स कॉल्ड ॲज ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल. अशा प्रकारे ही प्रोसिजर आपण एक्सप्लेन केलेली आहे. समजते ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल. फर्स्ट मेथड बघितली आपण थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंगमध्ये. फर्स्ट होती ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. पण एक्सप्लेन केली प्रोसिजर कसा करायचा मेजर तो. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. इन्क्लूड झाल्यानंतर त्यानंतर काय झाला, एक्सटर्नियर म्हणजे डिफ्लेक्शन, बाहेरचा अँगल. तो कसा मेजर करायचा आहे त्याची फिगर पाहून घ्या. डिफ्लेक्शन अँगल कुठं असतो, ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. ओके. ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल इज अ प्रेफर्ड मेथड ऑफ ओपन ट्रॅव्हर्स. ही काय एक प्रेफर्ड मेथड आहे ओपन ट्रॅव्हर्समध्ये. ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल प्रेफर्ड मेथड फॉर ओपन ट्रॅव्हर्स. ही एक ओपन ट्रॅव्हर्समधली काय प्रिफेअर्ड मेथड आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, दिस मेथड कॅन बी यूज द क्लोज ट्रॅव्हर्स द प्रोसिजर ॲज फॉलोज. म्हणजे ही मेथड आहे, दिस मेथड कॅन बी यूज फॉर क्लोज टॅवर द प्रोसिजर ॲज फॉलोज. म्हणजे ही क्लोज टॅवरसाठी पण यूज केली जाते मेथड. ही ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगलची क्लोज टॅवरसाठी पण उपयोग केली जाते. ती आहे तर खालच्या पद्धतीने आपण त्याची प्रोसिजर पाहूया. डिफ्लेक्शन अँगलची प्रोसिजर. फर्स्ट प्रोसेसचा पॉईंट आहे फॉर द क्लोज टॅवर्स LMNOPL शोन फिगर विथ सेट अँड लेवल थेडोलाइट ॲट एल. काय सांगितलं, LMNOP हा एक क्लोज टॅवर्स आहे पहा. तर आपलं फिगरमध्ये पाहायचं सांगितलं आहे. अँड सेट अप द लेवल थेडोलाइट ॲट एल स्टेशनला. आपलं जो इथं एल स्टेशन आहे तिथं आपलं थेडोलाइट सेट करायचं आहे, त्याची लेवलिंग करून घ्यायची. अँड ऑब्झर्व अँड रेकॉर्ड द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन LM. नंतर ऑब्झर्व करायची आपली मॅग्नेटिक बेरिंग किती येते लाईन LMची, ती ऑब्झर्व करून रेकॉर्ड करून ठेवायची. वर्नियर ए आणि वर्नियर बी वरती किती येते ती आपली मॅग्नेटिक बेरिंग, ही मॅग्नेटिक बेरिंग ऑफ LM ही किती येते रेकॉर्ड करून ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे युजिंग द अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टेंजन स्क्रू. अप्पर क्लॅम्प आणि अप्पर टेंजन स्क्रू हा यूज करायचा आहे. सेट वर्नियर ए टू रीड 0, चेक वर्नियर बी. काय करायचं आहे, आपला जो वर्नियर ए असेल ए टू रीड 0, आपला वर्नियर ए वरती 0 आलं पाहिजे आणि चेक वर्नियर बी, त्यानंतर वर्नियर बी हा चेक करायचा आहे. म्हणजे काय होती स्टेप, युजिंग द अप्पर क्लॅम्प अँड अप्पर टेंजन स्क्रू सेट वर्नियर ए टू रीड 0, चेक वर्नियर बी. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे युजिंग द लोअर क्लॅम्प अँड लोअर टेंजन स्क्रू. त्यानंतर काय करायचं आहे, लोअर क्लॅम्प आणि लोअर टेंजन स्क्रू हा यूज करून बायसेक्ट द रेंजिंग रॉड स्टेशन एम ट्रान्झिट द टेलिस्कोप. त्यानंतर बायसेक्ट रेंजिंग रॉड स्टेशन एमला करायचं आहे. स्टेशनमधून एम स्टेशन पाहायचं आहे त्या टेलिस्कोपमधून, ट्रान्झिट द टेलिस्कोपमधून. अँड रिलीज द अप्पर क्लॅम्प अँड स्विंग द इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर काय करायचं आहे, अप्पर क्लॅम्प हा रिलीज करायचा आहे आणि आपलं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते स्विंग करायचं आहे. बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट द नेक्स्ट स्टेशन एन. त्यानंतर नेक्स्ट स्टेशनला एनला हा आपलं बायसेक्ट करून घ्यायचं आहे इन्स्ट्रुमेंट. काय होती स्टेप ही, युजिंग द लोअर क्लॅम्प अँड लोअर टेंजन स्क्रू बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट स्टेशन एम, ट्रान्झिट द टेलिस्कोप, रिलीज द अप्पर क्लॅम्प अँड स्विंग द इन्स्ट्रुमेंट टू बायसेक्ट द रेंजिंग रॉड ॲट द स्टेशन एन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विथ द अप्पर टेंजन स्क्रू बायसेक्ट द रेंजिंग रॉड एक्झॅक्टली रीड द वर्नियर. त्यानंतर जो अप्पर टेंजन स्क्रू असेल त्याच्या मदतीने आपण काय करायचं, बायसेक्ट रेंजिंग रॉड एक्झॅक्टली करून घ्यायचं आणि रीड द वर्नियर. त्यानंतर आपली जे वर्नियर
ते रीड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, दिस विल गिव्ह अ डिफ्लेक्शन अँगल ॲट एल. मग तो जो मिळेल अँगल तो आपला काय असेल, डिफ्लेक्शन एलचा हा अँगल असेल, तो डिफ्लेक्शन अँगल असेल. म्हणजे आपला एल एम एन हे मेजर केल्याच्या नंतर एम एन मेजर केल्याच्यानंतर जो डिफ्लेक्शन अँगल असेल तो असेल डिफ्लेक्शन अँगल एल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू एम. त्यानंतर आपलं इन्स्ट्रुमेंट आहे त्याची थर्ड राईटचं शिफ्ट करायचं एम पॉईंटला. म्हणजे पहिलं होतं एलला, एलचा डिफ्लेक्शन अँगल मिळाल्यानंतर शिफ्ट करायचं आहे एम पॉईंटला. शिफ्ट द इन्स्ट्रुमेंट टू एम अँड रिपीट द प्रोसिजर टू ऑल रिमेनिंग स्टेशन. म्हणजे आपण पहिलीवर प्रोसिजर पाहिली तीच रिपीट करायची ऑल स्टेशनसाठी. जी एल स्टेशनसाठी जी आपण प्रोसिजर अभ्यासली आहे तीच पुढच्या सगळ्या पॉईंटसाठी स्टेशनसाठी तीच प्रोसिजर फॉलो करायची, रिपीट करत राहायची. सॉरी, डिफ्लेक्शन अँगल काढून घ्यायचे. डायग्राम पाहून घ्या, ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. पहिले आपण पाहिली ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल, त्यानंतर ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला चेक्स फॉर क्लोज टॅवर्स. तर क्लोज टॅवर्ससाठी काहीतरी चेक असतात पहा, लास्टला आपल्याला चेक्स लिहावं लागतात प्रॉब्लेम्समध्ये. तर काय आहेत ते चेक्स फॉर क्लोज टॅवर्स ते आपण आता एक्सप्लेन करूया. द फॉलोइंग चेक्स आर अवेलेबल फॉर द अँगल. जे काय फॉलोइंग चेक्स आहेत ते अवेलेबल आहेत फॉर द अँगलसाठी. त्या अँगलसाठी डिपेंडिंग अपॉन विच अँगल्स आर बिंग कन्सिडर ॲज क्लोज टॅवर. ते कशासाठी कन्सिडर केलेले आहेत, क्लोज टॅवरसाठी. हे त्याच्यावर डिपेंड करतात. तर फर्स्ट आहे आपला ट्रॅव्हर्स बाय इन्क्लुडेड अँगल. ट्रॅव्हर्स बाय इन्क्लुडेड अँगलसाठी फर्स्ट चेक आहे तो आपण आता एक्सप्लेन करूया. द सम ऑफ इन्क्लुडेड अँगल ऑफ क्लोज टॅवर्स इज इक्वल टू. म्हणजे आपले काय ते सम इन्क्लुडेड अँगल आहेत ते क्लोज टॅवर्स इज इक्वल टू, क्लोज टॅवर्सच्या बरोबर काय असतात ब्रॅकेटमध्ये 2n-4 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 90 डिग्री. हे झाला इन्क्लुडेड अँगलचा चेक. द सम ऑफ इन्क्लुडेड अँगल ऑफ क्लोज ट्रॅव्हर्स इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2n-4 ब्रॅकेट कम्प्लीट 90 डिग्री व्हेअर n इज इक्वल टू काय 2n. म्हणजे 2 म्हणजे 2 आपला ह्यो न्यूमेरिकल आणि n मीन्स नंबर ऑफ साईड्स ऑफ ट्रॅव्हर्स. ते किती नंबरची म्हणजे किती त्याला बाजू आहेत, नंबर ऑफ साईड्स ऑफ ट्रॅव्हर्स. तो ट्रॅव्हर्स किती साईजचा आहे, मग आपण वर पाहिलेला किती आहे 1 वरचा 1 2 3 4 5 साईडचा हा इन्क्लुडेड अँगलचा ट्रॅव्हर्स आहे. म्हणजे काय 2 × 5 - 4 × 90 डिग्री. म्हणजे ते किती येतं कॅल्क्युलेशनमध्ये जर आपण केलं 2 × 5 - 4 × 90 डिग्री जर कॅल्सीमध्ये टाकलं आपण तर 10 - 4 × 90 डिग्री. अशा प्रकारे आपण काढू शकतो नंबर ऑफ साईड्स ऑफ ट्रॅव्हर्स. तर साईड्स किती आहे त्याच्यानुसार खाली त्यांनी दिलं आहे. द सेम ऑफ एक्सटर्नल अँगल्स ऑफ ट्रॅव्हर्स इक्वल टू. जर आपला एक्सटर्नल अँगल जर काढायचा असेल ट्रॅव्हर्स इज इक्वल टू, तर त्याला काय करायचं ब्रॅकेटमध्ये 2n+4 इन ब्रॅकेट कम्प्लीट 90 डिग्री. जर एक्सटर्नल अँगल काढायचा असेल तो तर 2n+4 × 90 डिग्री. आणि जर द सम ऑफ इन्क्लुडेड अँगल ऑफ क्लोज ट्रॅव्हर्स इज इक्वल टू काय होतं 2n-4 × 90 डिग्री. हे झाले ट्रॅव्हर्स बाय इन्क्लुडेड अँगलचा चेक. फक्त हे दोन फॉर्मॅट लक्षात ठेवायचे. एक आहे 2n-4 × 90 डिग्री. आणि जर सेम एक्सटर्नल अँगल ट्रॅव्हर्सचा काढायचा असेल तर काय करायचं 2n+4 × 90 डिग्री. हे झाला चेक्स फॉर क्लोज ट्रॅव्हर्स. ट्रॅव्हर्स बाय इन्क्लुडेड अँगल. त्यानंतर ट्रॅव्हर्स बाय डिफ्लेक्शन अँगल. डिफ्लेक्शन अँगल्समध्ये काय सांगितलं आहे, इफ द डिफ्लेक्शन अँगल्स ऑफ ट्रॅव्हर्स आर मेजर्ड द सम ऑफ डिफ्लेक्शन अँगल इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे काय जो आपला डिफ्लेक्शन अँगल असतो जो ट्रॅव्हर्स बाय मेजर्ड इन सम ऑफ डिफ्लेक्शन अँगल इज इक्वल टू तो किती पाहिजे 360 डिग्रीच्या बरोबर आला पाहिजे. डिफ्लेक्शन अँगल आपला हा 360 डिग्री आला पाहिजे. म्हणजे काय इफ द डिफ्लेक्शन अँगल्स ऑफ ट्रॅव्हर्स आर मेजर्ड द सम ऑफ द डिफ्लेक्शन अँगल इज इक्वल टू 360 डिग्री.
त्यानंतर आपण लिनियर एरर. Linear error means काय? The two parameters of traverse are the length and bearing of the lines forming the traverse. म्हणजे काय? The two parameter of traverse. दोन पॅरामीटरचा जो ट्रॅव्हर्स असेल तर लेन्थ आज बेरिंग आर लाईन्स फॉर्मिंग द ट्रॅव्हर्स. हा झाला फर्स्ट पॉईंट. तर नेक्स्ट, अ चेक ऑन द सम ऑफ अँगल्स बाय एनी मेथड्स इन्ज्युअर्स दॅट द अँगल्स आर करेक्ट. काय? द चेक ऑफ द सम अँगल, चेक असतात सम अँगल्सचे द मेथड्स इन्ज्युअर दॅट अँगल्स आर करेक्ट. तो अँगल कसा आला पाहिजे? करेक्टच आला पाहिजे चेकनुसार. त्यानंतर थर्ड आहे, द ट्रॅव्हर्स मे बी स्टील हॅव ॲन एरर. द ट्रॅव्हर्स मे बी स्टील हॅव ॲन एरर अँड मे नॉट क्लोज इट प्लॉटेड. म्हणजेच काय? द ट्रॅव्हर्स मे बी स्टील हॅव ॲन एरर. तो एरर आला पाहिजे, एरर नाही आला पाहिजे. मे बी नॉट क्लोज इज प्लॉटेड. तो काय होतो? क्लोज होत नाही जर एरर आला तर. क्लोज ट्रॅव्हर्स आपला. दिस विल बी ड्यू टू एरर्स इन लेन्थ ऑफ लाईन्स. तो एरर ड्यू टू कशामुळे येतो? एरर्स लेन्थ ऑफ लाईन्स, म्हणजे आपली लाईनची लेंथ असते त्याच्यानुसार तो एरर येऊ शकतो. त्यामुळे आपला काय? क्लोज ट्रॅव्हर्स हा होऊ नाही शकत. त्यानंतर नेक्स्ट आहे, ड्युरिंग द सर्वे द लाईन्स नीड टू बी मेजर बोथ डायरेक्शन ॲट डिफरंट टाइम्स अँड डिफरंट पोझिशन. म्हणजे काय? आपण जो सर्वे करायच्या दरम्यान काय होतं? ड्युरिंग द सर्वे द लाईन्स नीड बी मेजर. आपण जर लाईन्स मेजर करतो द बोथ डायरेक्शन ॲट डिफरंट टाइम्स. वेगवेगळ्या टाईम्सला हे डायरेक्शन आपण मेजर करतो अँड डिफरंट पोझिशनला. काय? मेजर बोथ डायरेक्शन अँड डिफरंट टाइम्स. आपण वेगवेगळ्या ज्या डायरेक्शन आहेत ते डिफरंट टाइम्सला मेजर करतो आणि डिफरंट पोझिशनला. दिस विल बी इंज्युअर एरर्स. त्यामुळे पण काय होतो? इंज्युअर एरर्स हा येऊ शकतो. इफ एनी आर स्मॉल अँड कॅन बी ॲडजस्टेड. तर हा काय? स्मॉल एरर येऊ शकतो आणि तो कॅन बी आपण ॲडजस्टेड करू शकतो. कशानुसार येतो तो? बोथ डायरेक्शन अँड डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट पोझिशन कॅन बी ॲडजस्टेड. तर अशी होतं आपलं लिनियर एरर. त्यानंतर लास्ट आहे आपला एरर, ट्रॅव्हर्सिंग बाय डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ बेरिंग. काय? ट्रॅव्हर्सिंग बाय डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ बेरिंग. त्यामध्ये काय सांगितलं? द फोर बेरिंग ऑफ लास्टिंग शूड बी इक्वल टू बॅक बेरिंग इज प्लस मायनस 180 डिग्री मेजर फ्रॉम द इनिशियल स्टेशन. म्हणजे काय करायचं आहे? आपली जी फोर बेरिंग असते ऑफ द लास्ट लाईनला, जी लास्ट लाईनला फोर बेरिंग असते ती शूड बी इक्वल टू बॅक बेरिंग. ती काय झाली? इक्वल टू बॅक बेरिंगची काय झाली? ती प्लस मायनस 180 डिग्री झाली पाहिजे. जर जास्त असेल तर मायनस करायची 180 डिग्री आणि जर कमी असेल तर प्लस 180 डिग्री त्यात करायची, ॲड करायची. द फोर बेरिंग ऑफ द लास्ट लाईन शुड बी इक्वल टू बॅक बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री मेजर फ्रॉम द इनिशियल स्टेशन. त्या इनिशियल स्टेशनला मेजर करून आपण ते करू शकतो. तर आपण 4 पॉईंट पाहिले याच्यात. चेक्स फॉर क्लोज ट्रॅव्हर्समध्ये फर्स्ट होता ट्रॅव्हर्स बाय इन्क्लुडेड अँगल, सेकंड ट्रॅव्हर्स बाय डिफ्लेक्शन अँगल, थर्ड लिनियर एरर आणि फोर्थ ट्रॅव्हर्सिंग बाय डायरेक्ट ऑब्झर्वेशन बेरिंग. त्यामध्ये आपण काय पाहिलं? 2 मेथड बघितल्या ट्रॅव्हर्सिंग थेडोलॅकच्या. ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल मेथड, त्याची डायग्राम पाहून घ्या. ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल, त्याची आपण प्रोसिजर पण फॉलो केली आहे, एक्सप्लेन केली आहे. हा झाला इन्क्लुडेड अँगल. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल, ही सेकंड मेथड. ओके. आणि त्यानंतर आपण चेक्स फॉर क्लोज ट्रॅव्हर्स पाहिले. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया चेक्स इन ओपन ट्रॅव्हर्सचे. ओपन ट्रॅव्हर्सचे चेक्स काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. पुन्हा एकदा डायग्राम बघून घ्या. क्लोज ट्रॅव्हर्स ओपन ट्रॅव्हर्सची कशी असते. हे झाला डिफ्लेक्शन अँगल, ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल्सची डायग्राम आहे ती. त्याच्या अगोदर ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल. ओके. थँक्यू. तर आपण नेक्स्ट लेक्चरला चेक्स फॉर डिफ्लेक्शन अँगलचे पाहूया. चेक्स फॉर ओपन ट्रॅव्हर्स, त्याच्यामध्ये पण मेथड आहेत पहा. 2 मेथड आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.